लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झालं। यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील, सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील यांनी साखराळे इथल्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला। यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सर्व साधन संपत्तीचा वापर करून सध्याच्या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्याचे काम विरोधकांनी केल्याचा आरोप केला। महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला। सत्यजित आबा पाटील हे फार लोकप्रिय उमेदवार आहेत। लोकांनी त्यांना फार प्रतिसाद उत्तम दिलेला आहे आणि ते आघाडीवरचे उमेदवार आहेत। त्यांची आघाडी सहन होऊन मी घाबरून दुसऱ्या आमच्या विरोधी उमेदवारांनी काल आणि परवा बराच चुरडा केलेला आहे। आता बघायचं लोक काय करतात ते, पण मला वाटतं सत्यजित आबांनाच लोक यावेळी प्रतिसाद देतील। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शेतकरी संघटना भारतीय जवान जय किसान पार्टीचे उमेदवार रघुनाथ पाटील यांनी आपल्या वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील मराठी शाळेत मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। निवडणुका लोकसभेच्या आहेत आणि लोकसभेचं जे केंद्रातलं सरकार आहे किंवा केंद्राचे आणि राज्यांचे जे संबंध आहेत या सगळ्यामध्ये जर समाधानी असाल तर त्या सरकारला मत द्या आणि जर का असमाधानी असाल तर विरोधी मतदान नोंदवा। अशासाठी या निवडणुका आहेत की सरकारचं तापमान मोजण्याचं थर्मामीटर आहे आणि सरकारचं काम चांगलं नाही म्हणून आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आहोत। विरोध करणारे अनेक विचाराचे लोक आहेत, परंतु त्याच्यामध्ये आज या मतदारसंघात शेती प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर बोलणं, या विषयावर आंदोलन करणं, या विषयावर प्रामाणिकपणे काम करणं हे काम सातत्याने मी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली गेली 40 वर्ष करत आलेलो। रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या कुटुंबासमवेत वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला।